नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आजचा भाग खासच आहे. तर साधारणपणे गावगाड्याची जबाबदारी ज्या समाजावरती आहे तो राज्यकर्ता पण झाला, तो सहकारी चळवळीमध्ये आला, तो शिक्षण संस्थांमध्ये आला. मग अशा समाजातली एखादी व्यक्ती ही साधारणपणे राजकारणातच जायला हवी ना. म्हणजे आमदाराची मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर आपल्याला पण ते आता आपण गृहीत धरलेलं आहे की त्याची पुढची पिढी ही राजकारणातच जाईल. आणि स्पेशली मराठा समाजामध्ये अलीकडे तो एक मोठा बदल दिसतो आहे. पण तरीही हा असा एक समाज आहे गावगाड्यातला की ज्यांनी नेतृत्व पण केलं वेगळ्या पातळीवरचं, पण त्याचबरोबर समाजातल्या काही रूढी परंपरा ह्यामुळं मराठा समाजातल्या महिला किंवा मुली ह्या उद्योग क्षेत्रामध्ये तुलनेनं कमी दिसतात. आणि मग अशा वेळेला मी जो संदर्भ दिला की आमदाराची मुलगी किंवा आमदाराची सून, अशी जर एखादी व्यक्ती, एक नाही दोघे भगिनीच त्या जर व्यवसाय करत असतील आणि उत्तम व्यवसाय करत असतील तर मग मला असं वाटतं की हा आजचा भाग हा खासच आहे. अर्थात काही लोकांना काय वाटेल की आता आमदारांचे कुटुंबातले सदस्य आहेत म्हणजे काय आर्थिक अडचण नाही आहे, कनेक्शन्स खूप आहेत, त्याचा त्यांना वापर झाला असेल. पण मी आत्ता हे रेकॉर्ड करण्याच्या आधी जे काही बोललो तर मला असं लक्षात आलं की असं काही झालेलं नाही आहे. इनफॅक्ट त्यांची अपब्रिंगिंग, त्यांची जी काही सुरुवाती बालपणापासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तोच फार अमेझिंग आहे. सो तुमची ओळख करून देतो. नमस्कार. नमस्कार. आता पूर्ण नाव सांगा तुमचं. मी मधुरा निमण वाळंज, विनायकराव आमदार विनायक निमण यांची मुलगी. आणि लहानपणापासून आपण काहीतरी एक व्यवसाय करायचा या हिशोबानेच आमचं अपब्रिंगिंग झालं होतं. मग माझी आई स्वतःचा व्यवसाय करते, वहिनी आहेत, त्यांचाही व्यवसाय आहे, आणि आम्ही दोघी बहिणी मिळून हे मोठं प्रोडक्शन युनिट आम्ही दोघी मिळून बघतो. सो मी आणि माझी लहान बहीण गायत्री, आम्ही दोघी मिळून हे प्रोडक्शन युनिट बघतो. गायत्री ताई प्रेग्नंट आहे सध्या, त्यामुळे त्या आत्ता आपल्याबरोबर नाही आहेत, 9वा महिना त्यांना सुरू आहे. पण आता तुमच्याकडनंच मला हे समजून घ्यायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यात चांगलं काय वाटलं माहिती आहे का? जनरली आमदारांची मुलं म्हणजे काय वाचनाचा वगैरे गंध नाही, शिक्षण म्हणजे काय घरी येऊन गाड्या असं नव्हतं ना. किती वाचायची पुस्तकं? नाही, आम्हाला आबांचं कंपल्शन असायचं की आपण पुस्तकं सुट्टी असली की आम्हाला अशी 2 पुस्तकं दिली जायची, तुम्हाला ही वाचायचीच आहेत आणि नुसती वाचायची नाही आहेत. ॲट द टाइम ऑफ डिनर रात्री 9 वाजता आबा घरी आले की आम्ही सोबत जेवायचो. सो तेव्हा तुम्हाला ते ब्रीफ करायचं की तू आज जी 10 पानं वाचली त्यात तू काय बघितलं किंवा तुला काय आवडलं किंवा काय तुला नाही आवडलं. सो आणि ही सगळी पुस्तकं आबांनी वाचलेली असल्यामुळे आपला पर्स्पेक्टिव्ह आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह ह्या गोष्टी पण खूप आय ओपनर असायच्या. म्हणजे त्याच्या जेवणाच्या टेबलवरती हो सकाळी ओके रोज रात्री तिघांना कंपल्शन. सनी दादा, गायत्री आणि मी, आमच्या तिघांनाही ते कंपल्शन होतं की बुक्स रिडिंग कंपल्सरी आहे. आई असो आबा असो रात्री झोपताना बुक वाचल्याशिवाय कधीच झोपले नाहीत. माझी आई अजूनही आहे, वाचाल तर वाचाल हे ते जगत होते आणि ते त्यांचं त्या हिशोबानेच आमची वाढ. गायत्रीचं पण तसंच? हो, गायत्री तशीच, सनी दादा पण. आमच्या घरी लायब्ररी आणि जिम एकत्र आहे सर. म्हणजे इफ यू हॅव सीन सनी दादाचे व्हिडिओज, तर लायब्ररी आणि जिम हे सोबत आहे. आबांचे दोन्हीही आपण म्हणतो ना की मनापासून आवडणाऱ्या गोष्टी, एक तर व्यायाम करणं आणि दुसरी गोष्ट वाचन करणं, त्यांनी ते एकत्र करून केलेलं आहे. हाऊ डू यू डिफाईन मराठा कम्युनिटी, स्पेशली महिला? मराठा कम्युनिटीमधल्या महिला म्हणजे हा इतका काय म्हणतात त्याला, त्यांच्यामध्ये ममता आहे, त्यांच्यामध्ये शौर्य आहे, त्यांच्यामध्ये धाडस आहे, त्यांच्यामध्ये सहनशक्ती आहे, आणि काहीही दुःख आलं तरी ते पेलून पुढे जायची ताकद ही मराठा कम्युनिटीतल्या सगळ्या लेडीजमध्ये आहे. आपण जिजाऊंचं उदाहरण घेऊ, आपण झाशीच्या राणीचं उदाहरण घेऊ, आपण तारा राणींचं उदाहरण घेऊ. सगळ्या मराठा कम्युनिटीच्या ज्या आहेत राण्या महाराण्या किंवा ज्या, त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व तयार करून दिलं. आणि आपल्याकडे ना, आपल्या समाजामध्ये ती एक काय म्हणतो आपण, म्हणजे ती जडणघडण झालेली किंवा ते संस्कार झालेले आहेत लहानपणापासून की तुम्ही तुमच्याकडे ना ते पुरुषत्व किंवा ते जे असतं ना, ती मर्दानगी ती येतच राहते बिकॉज ऑफ ऑल दीज पीपल. पण आपण जनरली मराठा समाजातल्या महिला ह्या व्यवसायात नव्हत्या, आता ते यायला लागले असं दिसतंय मला. नाही, आता त्या बाबतीत मी थोडंसं हे करेन, कारण की मी लहानपणापासून माझ्या आईचा व्यवसाय अजूनही चालू आहे. म्हणजे माझ्या आईच्या 2 शाळा आहेत. त्याच्यानंतर माझी आई कॉर्पोरेटर, म्हणजे आबांच्या आमदारकीच्या आधी आई कॉर्पोरेटर झाली होती. आई म्हणजे नंदू घाटेंची मुलगी, त्याच्यामुळे तिच्याकडेही ते. पण हा एक तुमचा अपवाद आहे
जनरली, कारण ग्रामीण भागामध्ये. कारण मी हे का सांगतो तर हे मराठा उद्योजकांची जी काही एक्सपो होणार आहे पुण्यामध्ये, अशी मंडळी तुम्हाला तिथं भेटेल. आणि मला ह्याच्यात बिलकुल आक्षेप वाटत नाही की जात समूह एकत्रित आला आणि तो काहीतरी उद्योग व्यवसाय करतोय. माझं तर उलटं मत आहे, ज्याला ज्या पद्धतीचे डॉट्स जोडता येतील ते त्यांनी करावे, त्यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये भूमिका बजावावी. 27-28 तारखेला आणि 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला इथे पुण्यात एक्सपो आहे, तर तुम्ही येऊ शकता. आता मला फक्त एक जाता जाता सांगा रेफरन्स की हे जे तुमच्या कम्युनिटीचं एकत्रित वगैरे येणं आहे, तर त्याचा किती फायदा झाला आहे समाज म्हणून? खूप. हां, म्हणजे माझे जेव्हा स्टार्टिंगचे बिझनेसचे डेज होते ना सर, आम्ही दिवाळीचे गिफ्ट बॉक्सेस वगैरे आम्ही सगळं बनवतो. सो अगदी तेव्हाचे जे तत्कालीन अंकुश असबे सर वगैरे होते चेअरमॅन, त्यांनी आम्हाला पहिली गिफ्ट बॉक्सची ऑर्डर दिली होती. म्हणजे अशा पद्धतीने बिझनेसच्या सेल्सच्या दृष्टीने असेल किंवा बिझनेसच्या काय म्हणतात वाढवण्याच्या दृष्टीने जे काही आपले लेक्चर्स होतात आणि बाकीच्या गोष्टी होतात, जे काही कम्युनिटीचं म्हणजे इतक्या नवीन नवीन संधी आम्हाला मिळत गेल्या MEA चा पार्ट असल्यामुळे, त्याबद्दल आम्ही म्हणजे त्यामुळे ना वी गिव्ह बॅक ऑल्सो टू MEA. ओके, पण तुम्ही जेव्हा व्यवसाय करायचं ठरवलं तर ती अशी ट्रिगर पॉईंट नव्हतं ना की आपल्याला करायचंच आहे असं होतं, कारण तुम्ही शिक्षणापासूनच ठरवलं होतं? मी 7वी होते सर, मी म्हणजे 7वीत होते आणि तेव्हा आबांनी सांगितलं होतं की अन्न वस्त्र निवारा या 3 फील्डमध्ये माझी 3 मुलांनी काम करणं अपेक्षित आहे. आणि त्याचे जे काही फ्युचर ट्रेंड्स असतील त्या ट्रेंड्स प्रमाणे तुम्ही पुढे पुढे जायचं, असे थोडंसं एक हे होतं. त्याच्यामुळे दादाने माझ्या BE सिव्हिल केलं, मास्टर्स केलं ऑस्ट्रेलियामधून आणि तो रिअल इस्टेट आणि ह्या सगळ्यामध्ये गेला. आणि मी केलं BSc ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर मी केलं MBA बिझनेस मॅनेजमेंट सिम्बायसिसमध्ये 2007 साली. आणि त्याच्यानंतर मग मी जर्मनीला पण होते सर, मी इंटरनॅशनल ट्रेड अँड लॉजिस्टिक्सचा एक कोर्स केला होता. वा. सो आम्ही बिझनेसची सुरुवात ही इम्पोर्ट एक्सपोर्ट हाऊसनी चालू झाली होती. हायजिया फूडचं इम्पोर्ट एक्सपोर्ट हाऊस होतं. सो आम्ही 2 वर्ष ते सगळं मी आणि माझ्या बहिणीने मिळून. आणि गायत्रीचं काय शिक्षण? गायत्रीने BBA केलं, त्याच्यानंतर तिने सिम्बायसिसमधून MBA केलं, त्याच्यानंतर ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये होती सर. तिने तिकडे मार्केटिंगचं स्पेशलायझेशन केलं, तिकडे गोल्ड मेडल मिळालं इन फ्रंट ऑफ ऑल वर्केक्सवाली लोक. शी स्टूड फर्स्ट. तिकडे जाऊन तिने लॅक्मेत वगैरे हे केलं इंटर्नशिप. जबरदस्त. पण आमदाराची मुलं मग स्पेशल प्रिव्हिलेज वगैरे काही शाळेमध्ये नाही? अजिबात. बघा लोक महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. सर आम्ही PMTनी शाळेत जायचो, PMTनी शाळेतून यायचो. म्हणजे आम्हाला कधीच तो प्रिव्हिलेज नव्हता. कारण की आता हा सांगावा का? सांगा ना, ऐकू द्या. म्हणजे कारण आमदारांच्या मुली व्यवसायात आल्यात म्हणून सगळ्यांना ऐकायला आवडेल. तर सनी दादा, आपण असं घेऊया, सनी दादा आता 12वी झाला होता. 12वीत भारी मार्क्स होते, MIT मध्ये ॲडमिशन वगैरे मिळाली त्याला त्याच्या मेरिटवरती. सो फर्स्ट इयरला त्याला काहीतरी 1 का 2 सब्जेक्ट त्याचे बॅकलॉग राहिले सर. आणि नेहमी 90% वर मार्क्स मिळणाऱ्या मुलाचा तो नापास झाला. हे फिलिंग इतकं खतरनाक होतं सर की त्याच्यामुळे दादाला 2 व्हीलरनी दादा जायचा कायनेटिकनी. आबांनी कायनेटिक काढून घेतली आणि तुझे हे विषय क्लिअर होत नाहीत तोपर्यंत सायकलनी कॉलेजला जायचं. आमदाराचा मुलगा सायकलनी गेला? सायकलनी. आणि पहिलं वर्ष 6 महिने तो मस्त आपण म्हणतो ना रुबाबात होता. आणि आबांनी त्याची 2 व्हीलर काढून घेतली आणि तो किस्सा तुम्ही त्याच्या तोंडून ऐकाल. म्हणजे खरंच मजा येईल. तुम्ही दोघी बहिणी असं कधी गाडीने वगैरे गेला नाही आमदारांच्या? नाही कधीच नाही. आमच्या 2 व्हीलर होत्या सर. आम्ही आमच्या 2 व्हीलरनी जायचो, 2 व्हीलरनी यायचो. आणि MBAला तर आम्ही दोघी पण रेसिडेन्शियलच कोर्स होता त्या सिम्बायसिसचा, त्यामुळे तिकडेच 2 वर्ष राहूनच होतो. आता यांचा बिझनेस किती मोठा झालाय बघा. आता त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका, आपलं मंथली टर्नओव्हर किती आहे? 1 CR पर्यंत आपला टर्नओव्हर. 1 CR. आणि आपल्याकडे एम्प्लॉईज डायरेक्ट आणि इनडायरेक्ट किती आहेत? डायरेक्ट प्रोडक्शन हाऊसमध्ये जवळपास 80 लोक डेली ह्याच्यावरती आहेत. आणि इनडायरेक्ट सेल्समध्ये जवळपास 150-200 लोक आहेत. आणि ज्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि किती राज्यात कॅटर करतो आपण की फक्त प्रायमरी महाराष्ट्र? आणि आपला जो नवीन ब्रँड आहे बेकविन म्हणून, तो आपण पॅन इंडिया करतो. राईट. आणि मला ह्या उद्योगाचं एक महत्त्वाचं तुम्हाला गोष्ट सांगायची, म्हणजे ज्वारीपासून इतके सगळे प्रोडक्ट त्यांनी बनवलेत. आणि मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचाही काही भाग, ज्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं रॉ मटेरियल आहे त्यांच्यासाठी पण आजचा भाग हा खासच आहे. कारण R&D करणं
किती R&D करतो म्हणजे R&D? आमचं R&D युनिट सर, आमची लॅब आहे स्वतःची इन हाऊस, आणि R&D जे करतो ना आपण त्याचं सर्व काही प्रोडक्ट्स आमचे परत त्याचे लॅब टेस्टिंग होतात, रिपोर्ट्स येतात, त्याच्या त्या आमच्या पॅरामीटर्समध्ये बसणाऱ्या असतील त्या हिशोबाने आपण हे करतो. सो ऑन अँड ॲव्हरेज आम्ही आत्तापर्यंत गेल्या एक 8-9 वर्षात 350 ते 400 नवीन प्रोडक्ट्स आम्ही आयडेंटिफाय करत गेलो. मग ट्रायल एरर करा, काही प्रोडक्ट सक्सेसफुल झाले तर मार्केटमध्ये टाकले, काही मार्केट आमचा रिव्ह्यू चांगला आलाय पण मार्केटचा नाही आला, मग परत काढले. अशा पद्धतीने आता आम्ही बेकरी लाईनमध्ये पण आलेलो आहोत. फाईन. आणि साधारण आपले आता मार्केटमध्ये असलेले प्रोडक्ट नंबर ऑफ प्रोडक्ट आता करंट प्रोडक्ट जवळपास एक 38 प्रोडक्ट्स 38 व्हेरी गुड ह्याच्यामध्ये जात आहेत. आणि 1 to 10 मध्ये टॉप कुठला आहे आपला? टॉप 10 मध्ये नमकीन्समध्ये माझं चकली एक नंबर आहे. भाजणीची चकली जी पूर्ण महाराष्ट्रात फक्त आपण आहोत जे फक्त प्युअर भाजणीची चकली, माझ्या 12 इन्ग्रेडियंट. मला तुम्ही दाखवणार ना? हो दाखवणार. ठीक आहे, ती एक चकली आहे. पुढे आणि चकली आहे, पातपोहा चिवडा आहे, परत तुमची शंकरपाळी आहे, खारी शंकरपाळी आहे, त्यानंतर बाकरवडी आहे, तुमचा कॉर्न चिवडा आमचा खूप जबरदस्त आहे. सो हे सगळे प्रोडक्ट्स आमचे हॉट सेलिंग प्रोडक्ट्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे होलसेल मधले कस्टमर कोण आहेत बघा, तुम्हीच सांगा आता कोण कोण आहेत. बिग बास्केट. हां, आमचे आता आम्ही ऑनलाईन सगळ्या ह्याच्यावरती आहोतच, म्हणजे ग्रोफर्स असेल, बिग बास्केट असेल, झेप्टो असेल, या सगळ्यावरती आहोतच. पण अलॉंग विथ दॅट आमचं मॉडर्न ट्रेडमध्ये डीमार्ट हा आमचा मेजर हे आहे. परत पुण्यातले सगळे ए स्टोअर जसे दोराबजीज असेल, नेचर्स बास्केट असेल, परत तुमचं ग्राहक पेठ वगैरे जे टिपिकल आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आवडणारे प्रोडक्ट्स आणि दुकान आहेत, या सगळ्यामध्ये आपण अवेलेबल आहोत. जबरदस्त. सो आता तुम्हाला मी निमन भगिनींची ही जी फॅक्टरी आहे ती A to Z दाखवणार आहे. आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं आहे की त्या मला ते जे त्यांची चकली आहे ती कशी बनते त्याचं मेकिंग पण दाखवणार आहेत. आणि काही प्रोडक्ट असे आहेत की मी त्यांच्याकडनं आवर्जून घेणार आहे, स्पेशली ज्वारीचे जे प्रोडक्ट आहेत त्याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला सांगेन. कारण मला माहिती आहे की त्या तुमच्यापैकी अनेकांना अशा पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे. ऑन अन ॲव्हरेज इयरली हा व्यवसाय किती ग्रो करतोय? आता इंडस्ट्री म्हणाल तर 7 to 8% ग्रो होते. पण सर आमचा बिझनेस जो आहे तो पहिले 3-4 वर्ष थोडासा आमचे लर्निंग फेजमध्ये होतो, पण त्याच्यानंतर इयरली आम्ही 20-25% आम्ही लास्ट 5 इयर्समध्ये ग्रो केलं. यू स्ट्रगल अ लॉट इन द इयर. पहिल्या 3 वर्षामध्ये पहिल्या 3 वर्षात तो काय स्ट्रगल होता? कारण ते गरजेचं आहे समजणं. सर आम्ही जेव्हा लॉन्च केलं ना तेव्हा आम्ही साधारणपणे एक मस्तपैकी 30-35 प्रोडक्ट एकदम लॉन्च केले. 30-35 प्रोडक्ट लॉन्च केले. बिकॉज 5 रुपये आणि 10 रुपयामध्ये तुम्हाला तेवढी व्हरायटी ठेवायलाच लागते, तर डिस्ट्रीब्युटर अपॉइंटच होत नाही. ओके. सो त्याच्या हिशोबाने आम्ही 30-35 प्रोडक्ट्स लॉन्च केले. मेजॉरिटी वॉज 5 रुपये 10 रुपये. आणि 1-1.5 वर्ष भरपूर गोष्टी घडल्या सर. म्हणजे कधी कधी बंद करा हे सगळं, प्रॉडक्ट रिटर्न आलं, कधी माल गेलाय विकलाय. तू रडलात की नाही? तुम्ही आधी सांगा, रडलात की नाही? खूप सर, खूप रडलात ना? म्हणजे रडलो म्हणजे असं रडलो नाही, पण मी आणि माझी बहीण आहे ना, आम्ही दोघी बसून खूप गोष्टींचा अभ्यास करायचो. म्हणजे नंतर आम्हाला असं लक्षात आलं की यार आपल्याला माणसाचा अभ्यास करणं हाच सगळ्यात मेन अभ्यास आहे. का? कारण की समोर आलेला जो विक्रेता आलेला आहे, आपला डिस्ट्रीब्युटर आलाय किंवा जो कोणी विक्रेता आलाय, तो खरं आपल्याला बसवायला आलाय का तो काय करणार आहे, हे म्हणजे माणसाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे, हे आम्हाला तेव्हा लक्षात आलं. आणि थोडं हळूहळू आम्ही एकत्र ठरवलं की बाबा आता हे 5-10 रुपयाचे प्रॉडक्ट्स 2-2.5 वर्ष बघितलं, सगळं ट्रायल एरर, ते आम्ही सगळे कट ऑफ करून. ड्रॉबॅक काय होता? 5-10 रुपयाच्या तर कारण तो निश मार्केट आहे, बऱ्यापैकी चालतं ते चालतं. ते काय होतं माहिती का, आमची ही आहे USFDA स्टँडर्ड फॅक्टरी. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो आमची USFDA स्टँडर्ड फॅक्टरी आहे, आमची ISI, बाकी तुमच्या सगळ्या नॉर्म्स, रेग्युलेशन्स, जे काही क्वालिटी पॅरामीटर्स आहेत ना सर, तिथे कधीच आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. हे आमचं पहिल्यापासून होतं. त्यामुळे आमच्या कंपनीचं नाव पण हायजियाज आहे. हायजियाज इज गॉडेस ऑफ हेल्थ अँड हायजीन इन ग्रीक. सो त्याच्यावरून आम्ही हायजियाज हे नाव ठेवलं ह्याचं फॅक्टरीचं. सो आमच्या क्लिअर होतं माइंडमध्ये की आपल्याला हेल्थ आणि हायजीनशी खेळायचं नाही लोकांच्या, आपल्याला जे करायचं ते चांगलंच करायचं. सो ते चांगलं करताना जे प्रॉफिट मार्जिन आणि हा सगळा जो जुळलं नाही, ते कधीच जुळलं नाही सर. बिकॉज सुरुवातीला ठिकाणी असं परत आले, रिटर्न्स काही आले सर, काही गेले पण पैसेच नाही आले. सो बिकॉज क्रेडिट पिरियड ठेवल्याशिवाय डिस्ट्रीब्युटर अपॉइंट होत नाही, आणि डिस्ट्रीब्युटर नंतर X or Y काहीतरी रिझन देऊन ते येतच नाही आहेत पैसे. असं करत देन फायनली वी फोकस ॲट द एंड ऑफ 3 इयर्स आम्ही
ह्या सगळ्यात असं आमचं फिक्स झालं की नाही, नाऊ वी आर फोकसिंग ऑन 100, 200, 150 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम ह्या प्रोडक्ट्सवरती फोकस करायचं. का? कारण की ह्याच्यामध्ये ते प्रॉफिट मार्जिन निघूच शकत नाही. इफ यू आर प्रोव्हाइडिंग म्हणजे क्वालिटी प्रॉडक्ट द्यायचं असेल तर जास्त ग्रॅमेज. सो यू सॅट टुगेदर अगेन आफ्टर 3 years अँड देन यू रिअलाइज की आपण नाही आता हे थोडंसं आपण वेगळं. आणि सगळ्यात मेन डिसिजन तेव्हा आम्ही आणखीन एक काय केलं की आपण जनरल ट्रेडवर फार फोकस नाही करायचं. आपल्याला प्रत्येक दुकानात अवेलेबल व्हायचं हे जे आमचं आधी होतं ते आम्ही नाही करायचं. आम्ही ठरवलं आपण प्रॉफिटेबल बिझनेस करायचा. जबरदस्त. जेव्हा आपण प्रॉफिट मध्ये येऊ तेव्हा आपण तिकडे प्रत्येक दुकानात जायचं का नाही ते ठरवू. लेट्स मेक आवर बिझनेस प्रॉफिटेबल. मला एका वाक्यात सांगा, तुमचं जे काही शिक्षण आहे सिम्बायसिस मधलं MBA वगैरे तुम्ही, त्याचा इथे किती तुम्हाला उपयोग झाला? 100% सर. हे वाक्य महत्वाचं आहे. तुम्ही मराठी म्हणा पण एका उद्योजकीकडनं हे जे ज्ञान महाराष्ट्राला मिळतंय ना ते तुम्ही आत्मसात करा. कारण ते आत्मसात करून तुम्हाला व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं खूप उपयोग होईल. त्या सांगतील की नाही मला माहीत नाही, पण मी त्याला फसवणूकच म्हणेन. कारण बियाणीचा जो उद्योग होता त्याच्यात तुम्हाला किती लाख रुपयाची फसवणूक झाली ऐका ते आमदारांच्या मुलीकडनं. नाही आम्हाला जवळपास आहे ना आमचं खूप छान बिग बाजारमध्ये चालू होता सर. स्टोअर इन स्टोअर कन्सेप्ट होता, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आमचं छान चालू होतं. आणि आमचे जेव्हा बिग बाजार अचानक बंद झालं, कारण की आमचा माल पण तिथे खूप का असायचा, कारण सेलही खूप व्हायचं सर. आणि आमचं त्यांनी एवढे छान प्रमोशन दिलं होतं, छान चालू होतं सगळं. आणि सडनली ते बंद झालं सर. आमचा 45 लाख रुपीजचा माल इन स्टोअर होता ऑल ओव्हर महाराष्ट्र. डिड एव्हरीथिंग पिलर टू पोस्ट टू गेट बॅक युअर. तुमचे 45 लाख रुपये परत घेण्यासाठी सगळे प्रयत्न केले तुम्ही, नाही मिळाले. नाही सर. ती कंपनी जर तुमची डब्यात गेली ती कंपनी. जर कोणतीही कंपनी तुमची हे होते ना तेव्हा ती नाही रिपे करू शकत. म्हणजे दिस वॉज ऑल्सो वन ऑफ द लेसन्स वी लर्न ह्या सगळ्यामध्ये, की असे सडन शॉर्टफॉल्स, असे सडन धक्के बसू शकतात. त्याच्यासाठी आपण तयार असलं. आणि मी हे आवर्जून का विचाराने खूप सारा भाग मी इथे जाणीवपूर्वक व्यतीत केला, कारण माहिती आहे मला की तुम्हाला फॅक्टरी बघायची आहे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. पण हे समजून घेणं आवश्यक होतं. कितीही तुम्ही इन्फ्लुएन्सर असा राजकीय कारणाने किंवा वेगळ्या कारणामुळे, तरीही तुम्हाला व्यवसाय करताना लोक नाही म्हणजे ॲक्च्युली आम्ही पैसा इन्व्हॉल्व आहे त्याच्यात. पैसा इन्व्हॉल्व आहे पहिली गोष्ट. आणि आपण कोणताही बिझनेस हा आपण पैसा कमवण्यासाठी आणि प्रॉफिटसाठी करतो सर. बरोबर आहे. मी एक पैसा टाकलाय तर माझे 2 पैसे येणं अपेक्षित असतं. हे सगळं करताना तुमचा इन्फ्लुएन्स, तुमच्या ओळखी, कॉन्टॅक्ट ह्या फार लिमिटेड राहतात सर. आणि तुम्हाला जे सगळे स्ट्रगल करायचं असतं ना ॲट ॲक्च्युअल फील्डवरती, हे करावंच लागतं. राईट. सो आपण चला आता आपण आहोत ही मला वाटतं हे आमचं म्हणजे आमचा स्टोअर रूम आहे. म्हणजे इनवर्ड आहे, माल येतो तो इथे सगळा स्टोअर होतो. ओके. आणि कोणाकडनं आपण खरेदी, रवा दिसतोय मला. हा रवा आहे. हा साधारणपणे आपली वेंडरची लाईन ठरलेली आहे. वेंडरची काही आपण मॅन्युफॅक्चरर्स कडून घेतो, काही आपण मार्केट यार्ड मधून घेतो. ओके. डिपेंडिंग अपॉन क्वांटिटी. ज्याची क्वांटिटी जास्त असते ते मॅन्युफॅक्चर आपलं म्हणजे मॅन्युफॅक्चरर्स कडून येतं, जसं टन्स मध्ये असेल तर. ओके. आणि जर केजीज मध्ये असेल तर. पण आता रॉ मटेरियलची क्वालिटी डज मॅटर. येस येस. आता त्यासाठी तुम्ही काय करता? आपलं जसं मला ते बघा, आता हे माझं एक पोतं उघडं दिसेल ना, इथे एक थोडंसं उघडं आहे. जे काही पोतं उघडं दिसेल ना तुम्हाला ते बघा. हा रवाच आहे ना? नाही, हे राईस फ्लोअर असेल. राईस फ्लोअर आहे. हे राईस फ्लोअरचं आहे. ही क्वालिटी कशी मेंटेन करायची? आता आपल्याकडे एक लॅब आहे सर. सो जे काही प्रॉडक्ट येतं ते इमिजिएट आमचे शिवाजी सर म्हणून ते येतात, इथून सॅम्पल घेऊन जातात लॅबमध्ये, ते ऑथेंटिकेट करतात. आता कसं आलेली गाडी उतरवून घेईपर्यंत ते ऑथेंटिकेशन होऊन जातं. ओके. आणि प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक बॅचचं, प्रत्येक प्रॉडक्टचं हे आम्ही तिथे टेस्टिंग करून त्याचं सॅम्पल परत वरती स्टोअर केलेलं असतं. सो आम्हाला ते अकॉर्डिंग टू आमचे FSSAI मॅन्डेट आम्हाला 3 महिने तुमचं आलेलं स्टोरेजचं मटेरियल पण ठेवणं कंपल्सरी. राईट. सो आणि साधारणपणे तुमच्या व्यवसायासाठी रॉ मटेरियल काय लागतं? आता आम्हाला चना डाळचं पीठ लागतं, कारण की आमचं फरसाण हा पण आमचा एक मेजर सेलिंग प्रोडक्ट आहे. सो ते एक लागतं. परत मैदा लागतो, कारण आपण शंकरपाळी आणि हे सगळं काढतो. आणि पातळ पोहा वगैरे, शेंगदाणे, मग जे काही आपल्या ह्याच्यासाठी लागतात, म्हणजे काजू, किशमिश वगैरे सगळ्याच गोष्टी ज्या आपल्या कॉर्नफ्लेक्स चिवडा किंवा ह्या सगळ्यामध्ये जातात. पण साधारण रॉ मटेरियलमध्ये पण प्रकार आहेत, ABCD वगैरे. तर प्रेफरेबली अशा बिझनेसेसमध्ये मी असे काही व्यवसाय बघितले की C किंवा D कॅटेगरीचा माल प्रेफर करतात.
नाही मी असं नाही म्हणत. तेच तिथेच आमची जरा गल्लत झाली. गल्लत जी because झाली तुमची ती तिथे ती आमची कारण की वी ऑलवेज प्रिफर्ड ए और बी. ए नाही तर चला ऍटलीस्ट बी तरी, बीच्या खाली नाही जायचं. आणि मग तिथे ते सगळं आमचं थोडं गणित हे होऊन गेलं. Correct. आणि म्हणून मग वी डिसाइड की नाही वी आर गोइंग फॉर मेजर पॅकेजिंग, जिकडे जास्त ग्रॅमेज आहे, जास्त Fine. प्राइस आहे, जास्त क्वांटिटी, जास्त प्रॉफिट. इथे आपण थांबतोय कारण मला फॅक्टरीमध्ये एंटर करायचं आहे आणि फॅक्टरीमध्ये एंटर करत असताना जे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहेत ते पाळले पाहिजे जे FTAच्या रूल प्रमाणे आहेत. सो आपण 1 मिनिटासाठी थांबूया आणि लगेच ते जे सगळा पेहराव आहे ते घालून आपण पुन्हा फॅक्टरीत जाऊ. सो तुम्ही बघितलं असेल की आम्ही अशा कोणत्याही की ज्या ठिकाणी अन्नपदार्थ बनतात त्या ठिकाणचा जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे तो पाळतोच आहे. पण एक ज्याचा रेफरन्स म्हणून सांगा, FDAचे अमेरिकन FDAचे रूल्स खूप हार्श आहेत तुलनेने. मग त्याला तुम्हाला जो कंप्लायन्स करायला लागतो तो कसा असतो? मेजर कंप्लायन्स हा कन्स्ट्रक्शन पासून चालू होतो. सो कन्स्ट्रक्शन पासूनचे जे त्यांचे नॉर्म्स असतात ते आपण फॉलो करत जावे लागतात. त्यांना सर्टन डिस्टन्सवरती तुमचे जे राईस फ्लोअर आणि सपोज तुमचा रवा असेल त्या 2 गोष्टींमध्ये पण किती डिस्टन्स ठेवायचं त्याचं तिथपासून सगळे स्टँडर्ड आहेत. सो ते आपण एअर शॉवर मध्ये आपण आता एअर शॉवर मध्ये जातो. इथे वर्क कसं होतं? हे एअर शॉवर इकडून फुल हवा येते, ब्लोअर येतात, त्याच्याने आपल्या अंगावरचे सगळे मायक्रोब्स हे होतात आणि मग आपण पुढे जायचं. पुन्हा फॅक्टरीमध्ये आपण एंट्री करतो. राईट. आता तुम्ही साधारणपणे म्हणालात की 20-22% इंडस्ट्री ग्रो करते. तर साधारण 20% बिझनेस आमचा बिझनेस ग्रो होतो. पण तुमचा जो कंझ्युमर आहे तो मेल फिमेल रेशिओ किंवा चिल्ड्रन ऍडल्ट रेशिओ असा काही बघितलं? असा रेशोमध्ये कॅल्क्युलेट नाही करता येणार सर. पण आमचं जे टार्गेट कस्टमर आहे हा आधी आम्हाला वाटलं की महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल प्रोडक्ट्स असल्यामुळे फक्त महाराष्ट्रीयन असतील. पण सर म्हणजे आय एम प्राऊडली सेईंग दिस की सगळ्या इनफॅक्ट गुजराती कम्युनिटी असेल किंवा बारवाडी असेल किंवा म्हणजे जे बाहेरून जे पुण्यामध्ये राहायला लोक आलेले आहेत त्या सगळ्या लोकांकडून ना आमच्या भाजीच्या चकलीचा रिव्ह्यू जास्त त्या लोकांना जास्त आवडते कम्पेअर्ड टू महाराष्ट्रीयन. सो तुम्हाला जग कॉन्कर करायचं आहे आता. कारण अमेरिकेपर्यंत सगळे हे प्रोडक्ट चाललेले आहेत. पण तुमच्या प्रोडक्ट मधली सगळ्यात USP मोठी कुठली वाटते? आता ह्याच्यामध्ये बघायला गेलात तर सगळ्यात मोठा प्रॉडक्ट इज आमचा चकलीचं. चकलीमध्ये आम्ही जवळपास दिवसाला 1 ते 1.5 टन चकली 1 ते 1.5 टन रोजच बनवतो सर. आणि दिवाळीच्या दरम्यान आम्ही जवळपास 3 टन म्हणजे 2.5 ते 3 टन 24 तासात आम्ही एक्झॅक्टली 24 तासात 2.5 ते 3 टन चकली आमची बनते. याचा अर्थ असा की दिवाळीमध्ये खाण्याचंही प्रमाण वाढलंय आणि तुमच्या प्रोडक्टला सेल पण चांगला. हो, कारण की डीमार्ट आणि हे सगळे आहेत ना हे लोक त्यावेळेला ऑफरही ठेवतात त्याच्यामुळे बराच सेल होतो सर. आणि आपली चकली शंकरपाळी, पातपोळा चिवडा, कॉर्न चिवडा, सॉल्टेड शंकरपाळी आणि तुमचे बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत ना जे अदरवाईज पण चालू होतात त्यांनाही सेल दिवाळीमध्ये हा डबल होऊन जातो. आपण चकली सेक्शनला आता इथे कसं बनतं? आता रॉ मटेरियल काय ह्याचं रॉ मटेरियल? आता आपण ह्याची भाजणी बनते. भाजणी म्हणजे ऍक्च्युअली भाजून घेतो आपण. आम्ही रोस्टरनी चकली आमचं ग्राइंडिंग आणि ते युनिट तिकडे तुम्हाला दाखवतो. बघूया ना. ते बाहेर आधी ग्राइंड होतं, आमचं भाजतं तिकडेच्या बाजूला. ठीक आहे, आपण ते बघूया. तिकडे ते भाजून पीठ भाजायचं. पीठ नाही, धान्य सर. तांदूळ तुम्हाला सगळं आमची जी 12 प्रकारची धान्य त्या चकलीमध्ये जातात. फॉर एक्झाम्पल तांदळाला 7 मिनिट्स रोस्टिंग लागतं, डाळीला 4 मिनिट्स रोस्टिंग लागतं. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट ही रोस्ट केली जाते. 12 पदार्थ कुठले तुम्हाला सांगता येईल? हो, आपल्या चकलीमध्ये चणा डाळ आहे, हरभरा आपलं मूग डाळ आहे, तांदूळ आहे, थोडा साबुदाणा असतो. आणि तांदूळ घेताना आपण इंद्रायणी तांदूळ मेजर घेतो आणि थोडा दुसरा तांदूळ वापरला किंवा त्याला तो चिकटपणा आला पाहिजे असं म्हणून. तुमची चकली ही इंद्रायणी तांदळाची चकली आहे बेसिकली? तांदळाची नाहीये सर, सगळे 12 प्रॉडक्ट्सची आहे. फक्त मी तांदळातलं प्रपोर्शन सांगते की 2 प्रकारचे तांदूळ वापरले जातात. इंद्रायणी थोडा जास्त वापरला जातो कारण की त्याला तो चिकटपणा येतो त्याच्यामुळे. आणि आणखी बाकीचे राहिलेले आता त्यात जिरं जातं सर, त्याच्यात धने जातात, त्याच्यात तीळ जातात आणि आपण मोहन टाकतो ना तर ते मोहन जातं. सो अशा पद्धतीने हे सगळं भाजायचं नाही. आधी सगळे तुमचे धान्य जे असतात ना म्हणजे ते सगळे रोस्ट होतात. त्यानंतर आमचं ग्राइंडिंगचं युनिट आहे सर, म्हणजे गिरणीच आहे आमची स्वतःची मागे. सो तिथे गिरणीमध्ये ते दळलं जातं. ते दळून मग इकडे येतं. ते कुठे आलं? आता हे इथे आलं. हे सगळं दळलेलं इथे एकत्र. दळलेलं भाजणी इकडे येते. हे बघा ही भाजणी दळून दाखवूया प्रेक्षकांना. हो, धने आणि हे सगळं आहे सर. बघा तीळ पण आहेत. अरे वा, दिसतात तीळ. तीळ, धने,
जिरे सगळ्या गोष्टी आपल्या जातात. तुमच्याकडेच भाजलं, तुमच्याकडेच दळलं. आमच्याकडेच भाजलं, आमच्याकडे दळलं. ही कसली मशीन आहे? ही ठीक आहे, मसाला मिक्सिंग. ओके, ते इथे मसाला. चकलीचं नाही त्याचं ठीक आहे. संबंध. आता मग हे भाजल्यानंतर पुढे भाजल्यानंतर हे इथे येतं. इथे येऊन इथे आपण ह्याचं हे घेतो. ह्याच्यामध्ये पाणी जातं आणि तुमचं तेल मोहन जातं. त्याचंही प्रपोर्शन ठरलेलं आहे सर. राईट. सो ते कुठे आहे, कढई कुठे आहे ती? त्या बाजूला ह्याच्यात हे बघा, हे मिक्सर हे आहे. मिक्सर आहे. हे बघा, या ठिकाणी सगळं तुम्ही मिक्स करणार. हे बघा. हा, इथे लकीली आता ऑलरेडी batch आहे, लकीली या सुरूच आहे आपली बॅच. सुरू करा मिक्सिंग. तर पहिल्यांदा तुम्हाला, मला हे आनंद वाटतो की व्यवसायाच्या वृद्धीच्या किंवा व्यवसायाच्या दृष्टीनं या घडामोडी घडत असताना प्रत्यक्ष ते बनतं कसं. आता हे मिक्सिंग होत आहे बरोबर ना, आणि हे किती वेळासाठी मिक्स करायचं? मिक्स करणं, त्याच्यातलं क्वांटिटी ऑफ ऑइल आणि क्वांटिटी ऑफ वॉटर हे पण मेजर करूनच आत जातं, तरच ती आमची कन्सिस्टन्सी थ्रू आउट सेम तुमचा जो काही आमचा पॅटर्न म्हणा, एसओपी जी SOP आहे, ओके, आमची जी एसओपी आहे त्या हिशोबाने हे तेल मग ते गरम करायचं का? ते गरम करून तिकडून तेल गरम पाणी घेतो आपण. गरम पाणी घेतो आणि तेल घेतो. राईट. सो ते पाणी तिकडे कंटिन्यू गरम होतं. राईट. ते तिकडे पाणी गरम होतंय, इकडे तेल आहे, इकडे हे मिक्स होतंय आणि मिक्स झालेला प्रोपोर्शन म्हणला तो इकडे. हा, प्रपोर्शन मधलं पीठ इकडे येतं. हा, हे पीठ. राईट. आता पीठ हे बनल्यानंतर ते इथे टाकायचं आहे तुम्हाला असं इकडून हो, घ्यावं. या बाजूला. मग इथे ते पीठ टाकलं. हा, इथे पीठ टाकलं, ती लाईन बनली, तिथे चकली बनली, ती एक एक पॅक केली त्या बाईने, तिकडून बघाल हो. आता या ठिकाणी तुम्ही जे पीठ केलेलं आहे ते आपोआप त्याच्या त्या ह्याला काय, हे चकली मेकिंग युनिटच आहे सर. सुपर. ते कम्प्लीट ऑटोमायझेशन सारखं दिसतंय. हो, म्हणजे हो. पण महिलांनी फक्त त्याचे फक्त ते एजेस बंद करून त्यांनी ठेवणं एवढंच. एजेस कशा बंद करतात? हे बघा, ही इथे एज बंद. हा हा हा, हे जरा दाखवा. इंटरेस्टिंग आहे. चकली मेकिंग मध्ये तुम्ही ज्या काही चकल्या खात असतात त्याचे एजेस कसे हे या बाजूला त्या इथे बंद करतायत. त्याचा जो काही पुढचा कोण आहे तो मग इथे आलं. इथे आल्यानंतर ते इथे फ्राईंगला जातं, कंटिन्युअस फ्राईंग. राईट. सो या ठिकाणी तुषार, या ठिकाणी त्याच्या 2 लाईन दिसत आहेत मला. त्या 2 लाईन वरती चकली बनते आणि मग इथे ते कंटिन्युअस फ्रायर आहे सर. इथून जातं, त्याचं आपण टेम्परेचर आणि त्याचं टाइमर हे सेट केलेलं आहे अकॉर्डिंग टू आर चकली. साधारणपणे किती टेम्परेचर आहे? आता तिकडे दाखवते मी चला, हे पण तुम्हाला, बघूया. दाखवते. हे मला छान वाटतं की ह्या उद्योगाच्या भेटीच्या निमित्तानं या बाजूने आपण जाऊ शकतो. उद्योगाच्या भेटीच्या निमित्ताने तुम्हाला प्रत्यक्षात मेकिंग दाखवता येते आणि ती मेकिंग व्यवसायातली ज्याला आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे पहिल्यांदा मिळत असलेली ती आहे. आता ह्यासाठीचं टेम्परेचर Panel आहे दाखवा. साधारणपणे 48 आहे का काय? तर इथे ते त्यांचं विहित असलेलं जे तापमान आहे ते तापमान आहे. मग त्या तापमानामध्ये ती तळली, हा. तळल्यानंतर इथे आली हा, डायरेक्ट. तळून इथे आली. सो आपलं टेम्परेचर आणि आपलं टाइमर हे फिक्स आहे. त्या स्पीडनीच आतला रोलर फिरवून तेवढ्या वेळात ती चकली बाहेर काढतो. पण ह्या सगळ्या मशीन्स तुम्हाला मिळाल्या कुठे? ह्या सगळ्या ऍक्च्युली नमकीन मेकिंग आम्ही दिल्लीवरून आणलेल्या मशीन आहेत. ह्या सगळ्या दिल्लीवरून आल्या. हा, म्हणजे ही दिल्लीची आहे, तिकडची आहे ती इंदोरची आहे. सो प्रत्येक गोष्टीतली जी बेस्ट मशीन मी घेऊ शकतो हातामध्ये? तुमच्या हातामध्ये घ्या. तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम. गरमच आहेत एकदम, गरम गरम ताज्या चकल्या ज्या इथून आलेल्या आहेत. तुम्ही एक खाऊन बघेन. खाऊन बघू शकता. हो बघेन. तर हे 12 वेगळ्या पदार्थापासून बनलेली ही चकली आहे जी तुमची USP आहे. मोस्टली आता त्याचा सेल होतो. तुम्ही म्हणाल दिवाळीत 80 टन वगैरे. 80 लास्ट दिवाळीत 80 टन झाला. सुपर. पण हे एका दिवसात झालं नसेल ना, हे ग्रॅज्युअली हळूहळू वाढत. मी लास्ट इयर सांगितलं 80 टन्स. आमचं जसं मी म्हटलं 3 वर्षानंतर आमचं प्रोडक्ट रेंज ठरली. मग आम्ही सगळं मॉडर्न ट्रेडचं मार्केट कॅप्चर करायला सुरुवात केली. आणि मग जसं लोकांना प्रोडक्ट आवडत गेलं जसं मी म्हटलं तसं आफ्टर 4th इयर आमचं एव्हरी इयर 20% ग्रोथ होती. पण तुम्ही अभ्यास काय केला? कारण तुम्हाला आता एक सेटबॅक बसलाय मोठा. मग त्यानंतर अभ्यास काय केला? अभ्यास म्हणजे आम्ही मेजर म्हणजे ना आम्हाला लर्निंग होते. त्यात जे काही सेटबॅक होता त्यात खूप मेजर लर्निंग झाले. आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः मार्केटमध्ये उतरलो आणि मार्केटमध्ये उतरून आम्ही सगळं मॉडर्न ट्रेडचं मार्केटमध्ये डीमार्ट असेल किंवा बिग बास्केट, तेव्हा बिग बाजार खूप रिनाऊंड होतं. सो बिग बाजार असेल, रिलायन्स असेल, असे सगळे मेजर स्टोअर्स प्लस मुंबईसारख्या ठिकाणी जवळपास 10-12 स्टोअर्स अख्ख्या मुंबईत असलेले असे 20 मॉडर्न ट्रेडचे युनिट्स आहेत. सो त्यात सगळ्यातही आपण प्रेझेंट आहोत. ओके.
आणि हा जेव्हा अभ्यास झाला त्यावेळेस साधारणतः मार्केट बिहेवियर आपण ज्याला म्हणतो ते काय आहे मार्केट बिहेवियर? मार्केट बिहेवियर म्हणजे बघा असं मी सांगेन मार्च टू मे हा गरमीचा पिरियड असल्यामुळे त्यावेळेस जनरली आईस्क्रीम किंवा कूलर आयटम्स प्रिफर केले जातात. सो मे नंतर आपलं प्रोडक्ट जे चालू होतं सीझन, सो त्याच्यानंतर मे येते, मग गणपती येतो, गणपतीनंतर दिवाळी येतो, दिवाळीनंतर परत थोडं कमी होत जातं कारण लोकांच्या घरात आहे. लोकांच्या घरात एकदा फराळ असतो किंवा त्या दरम्यान आहे ना ट्रेंड जसा असतो त्या हिशोबाने नमकीनचा ट्रेंड हा मोस्टली तुमचा फेस्टिव्ह सीझन किंवा तुमचा रेनी सीझन हा सगळा जो पार्ट आहे तेव्हा ह्या गोष्टी जास्त कन्झ्युम केल्या जातात कम्पेअर टू अदर पार्ट. आणि मग जो आता तुम्ही चकली आणि शंकरपाळ्या त्याचा पण काही सीझन आहे की ह्या काळात जरा चकल्या जास्त जातात? हा, इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे आता सध्या आम्ही दिवसाला 1 ते 1.5 टन चकली बनवतो, पण हेच आम्ही गणपतीपासून ते दिवाळीपर्यंत दिवसाला 2.5 ते 3 टन चकली बनवतो. 24 तास आमची सणावाराच्या काळात जास्त. आणि त्या काळात काय होतं, शाळा चालू होतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं शाळा ऑफिसेस ह्या सगळ्या गोष्टी रुटीन मध्ये आल्यावरती. आणि शंकरपाळ्यांसाठी असं काय सेम त्याच काळामध्ये दिवाळी इज अ पीक पिरियड किंवा गणपती पासून ते जवळपास नोव्हेंबर पर्यंत इज अ गुड टाइम जेव्हा. सो आता आपण तिथे मॅन्युफॅक्चरिंग बघितली. आता इथे किती लाईन चालू आहे कुठल्या प्रोडक्ट? आता फक्त हीच चालू आहे, आपली बेकिंग आज बंद आहे. राईट. सो बेकिंगची लाईट इथे आपण आता ह्या सेक्शन जो येतो आता पॅकेजिंग मध्ये येतोय आपण या बाजूने जाऊ. हा, इकडून जाऊ. सो सगळ्यात महत्वाचं असतं व्यवसायामध्ये दी बेस्ट पॅकेजिंग. तुम्ही प्रोडक्ट कितीही चांगला बनवला तर तुमची पॅकेजिंग व्यवस्थित नाही, पण यांच्या कंपनीला पॅकेजिंगचं उत्तम असं ती काय कहाणी ती सांगा तुम्ही. ऍक्च्युली आम्ही ह्याचा बेकविन म्हणून एक ब्रँड लॉन्च केला ज्याच्यामध्ये आपण मिलेट्स आणि जॅगरी कुकीज बनवतो गुळापासून. देर इज नो रिफाईंड शुगर, देर इज नो रिफाईंड ऑइल, म्हणजे ऑइल नाही आहे, म्हणजे पाम ऑइलही नाही, त्यात आपण प्युअर बटर वापरतो सर. त्याच्यानंतर आपण शुगर नाही वापरतो, आपण जॅगरी वापरतो आणि आपण मैदा नाही वापरतो, म्हणजे रिफाईंड फ्लावर पण नसतं, आपण प्युअर मिलेट्स वापरतो. सो अशा पद्धतीने त्याच्यापासून काय बनवतो आपण कुकीज बनवतो सर. बेकिंग लाईन ती तुमची बेकिंग लाईन आज बंद आहे, ती मी दाखवेनच कारण व्हिज्युअल्स काय हे पॅकेजिंग युनिट आहे. हे आमचं सर पॅकेजिंग युनिट. हा वरचा जो आहे ना तो जॅपनीज हे आहे, सगळ्यात मेन आहे ना हे वरचा फीडर असतो. फीडर ज्याच्यामध्ये वेट होतं, बिकॉज जेव्हा तुम्ही छोटंसं 100 ग्रॅमचं पॅकेट पॅक करता तेव्हा 5 ग्रॅमचा फरक पण तुम्हाला खूप डज मॅटर. त्याच्यामुळे तो वेइंग मशीन वजन करेल मग खाली इकडे खाली पॅक होतं आणि मग खाली जातं. राईट. सो इथे हे सगळं पॅक केलेला माल आहे आता इथे. आणि आता ही चकली तिकडून येते अशी, ही चकली इथे पॅक होते. सो चकली पॅकिंगचं इथे बघू शकतो. हे बघा, हे चकली पॅकिंग सुरू आहे इथे. याच्यामध्ये आता ह्युमन इंटरव्हेन्शन जे हळूहळू तर मॅकॅनायझेशन कडे खूप चाललंय, तसं पण ह्युमन इंटरव्हेन्शन हे लागतंच सर टू हॅव दॅट परफेक्ट क्वालिटी ना, ते लागतंच. आता हे किती ग्रॅमचं आपण पॅकेजिंग करतो? 200 ग्रॅम. 200 ग्रॅम. आणि 200 ग्रॅम मध्ये पीस किती बसतात? डिपेंड सर, मोस्टली 12 पीस आम्ही ठरवतो, पण कधी कधी थोडंफार छोटं मोठं असेल तर एक 13-14 पीस पर्यंत जातं. सुपर. आता हे पॅकेजिंग इथे झाल्यानंतर आता इथे नंबर ऑफ पीसेस झाल्यानंतर हे पॅकेजिंग तुमचं हे चालू आहे का? जरा एकदा चालू करून दाखवा ना प्रेक्षकांना. बघा, माझा प्रयत्न काय आहे तर तुम्हाला सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या स्वतः बनवणाऱ्या आहेत अशांकडं याच्याकडनं समजून घेतो आहोत, कारण याच्यातनं तुम्हाला व्यवसायाची संधी मिळावी. आता मला सांगा, याच्यात जे कोणी बघतात तुमचा आता एपिसोड त्यांना वाटेल की मी पण हा व्यवसाय करू शकतो किंवा तुमच्याकडे वेंडर म्हणून ते जॉईन होऊ शकतात. अशांना किती संधी आहे? अशांना ऍक्च्युली दिवाळी वगैरे सीझन मध्ये ना आम्ही बनवतो 2.5-3 टन, जबकि आम्हाला ऑर्डर आहेत 4 टन 5 टन. तुमच्या 1.5 टनासाठी असेही येऊ शकतात तुमच्या. पण अगेन क्वालिटी डज मॅटर सर. आणि क्वालिटी जी आम्ही इथे देतो बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग्स ती सगळीकडे मिळणं फार अवघड. पण व्यवसाय वाढण्याची किंवा व्यवसाय करण्याची लोकांना संधी आहे. आपण पुण्यात नागपुरात कुणी करू शकतं, महाराष्ट्रात सगळीकडे करू शकतो. आणि आपली चकली ही ऑल ओव्हर महाराष्ट्र, स्पेशली मराठवाड्यात तर सगळ्यात जास्त खप आहे सर. एक चकलीचं उदाहरण तुम्ही सांगा. एम्प्लॉयमेंटची सद्यस्थिती काय या व्यवसायात? एम्प्लॉयमेंट आहे सर, म्हणजे जसं मी म्हटलं की तुम्हाला शेवटी या सगळ्या गोष्टींमध्ये
जेवढं तुम्ही ऑटोमायझेशन आणाल तेवढं तुमचं परफेक्शन होतं, स्टँडर्डायझेशन होतं. बरोबर. पण काही गोष्टींमध्ये ते आता फाटलंय, ते ठीक नको घेऊ बाळा. ती एक लाईन ही करूया आपण आता, कारण यांचे लाईन ऑफ प्रोडक्ट जर तुम्ही बघितले तर एवढे सगळे आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये बाकरवाडी आहे, नमकीन जे तुम्ही बघताय ते आहे, लसूण शेव आहे, लसूण साधी शेव आहे, म्हणजे साधी अशा- शेव आहे, आमचं स्टँडर्ड ही पॅकेज. भाजणीची चकली म्हणजे आता आपण जी पाहिली ती. ते हे अर्धा किलोचं पॅकेट आहे, 200 आणि ग्रॅम. तुम्ही ज्याच्याबद्दल फार मला हे सांगत होते तुमचे पोहे, पोह्याचा चिवडा तो कुठे? हे बघा, हा पोह्याचा चिवडा आहे. पोह्याचा हा चिवडा. ज्वारीच्या पोह्याचा आहे हा का नॉर्मल आणि पोहे? हा साध्या पोह्याचा आहे. हा, हा साध्या पोह्याचा आहे. राईट जसा कॉर्न चिवडा आहे ना तसा आपला ज्वारी फ्लेक्सचा चिवडा आहे. राईट. पण मला त्यांच्या बोलण्यातला सगळ्यात जास्त उत्साह जो दिसला तो ह्या कुकीज बद्दलचा आहे, बरोबर ना? हो. हे सगळे ज्वारीपासून हे बनले. हो, हे सगळे ना ज्वारी, नाचणी असे वेगवेगळ्या मिलेट्स पासून बनलेले आहेत. सो आपल्याकडे जसं हे कुठल्या कुठल्या हे millets बघा, आता आहेत? हे जवार ऑरेंज आहे. सो ह्याच्यामध्ये ज्वारीचं फ्लावर आहे आणि आपण ऑरेंज फ्लेवर दिलेला आहे त्याला. बर, सो दिस इज जवार ऑरेंज ठीक आहे. सुपर मिलेट जॅगरी कुकीज असं आम्ही स्मुकीज ह्याला आणि म्हटलेलं हे आहे. काय आहे? हे आमचे गिफ्ट बॉक्सेस आहेत मोठे. ओके, ओके. हे छोटे गिफ्ट बॉक्सेस आहेत. ओके, So ते त्याच्यात- त्याचेच आहेत ज्वारीच्याच पाहिजे. ज्वारी नाही, हे बघा रागी आहे, नाचणीचे पण आहे मध्ये Right. आपल्याकडे. हा. नाचणीचं आहे, ज्वारीचं आहे, मल्टीग्रेन पण आहे आपल्याकडे. मल्टीग्रेन मध्ये आपण ज्वारी, बाजरी, नाचणी, तुम्ही ह्याच्या मागे बघाल तर तुमच्या लक्षात येईल. दाखवा ना. म्हणजे तुम्ही वाचलं तुमच्या लक्षात येईल. जवार फ्लोअर, फॉक्सटेल फ्लावर, व्हीट फ्लावर या गोष्टी मिक्स करून आपण हे बनवतो. ग्रेट. साधारणपणे तुम्ही ज्वारीचं पीठ विकत घेतात असं म्हणालात, बरोबर? ते काय भावाने विकत घेता? आता आपल्याला एक 45 ते 48 पर्यंत किलो. किलो ते इथे जागेवरती की तुम्ही इथे आणून ते पीठ नाही करता? नाही नाही नाही, ते रेडीच आपण. तुम्ही तो कारण की शेतकरी त्याचं जे ग्रॅन्युल साईज असतो ना ह्याच्यासाठीचा तो वेगळा असतो. हो तो हो, वेगळा तो किती असायला लागतो? तो आता म्हणजे थोडं भरट टाईपचं का? भरट हा. टाईप असं. हे मी का सांगतोय तुमच्या लक्षात आलं असेल ना, कारण हे इतकं आपल्याकडे आहे. मालदांडी घ्या, पंढरपुरी घ्या, अजून कितीतरी प्रकारच्या ज्वारीचे आयटम्स आहेत आपल्याकडे. फॉर्च्युनेटली असं काहीतरी घडतंय, कारण 13-14 वर्षापूर्वी आम्ही खूप प्रयत्न केला होता की ज्वारीतनं. तर तुम्ही म्हणालात की ज्वारीपासून पोहा पण बनतो. हो, ज्वारीपासून आहे का फ्लेक्स तो? बनतात. फ्लेक्स फ्लेक्स आहेत. फ्लेक्स ओके. ते कॉर्नफ्लेक्स कसे आहेत ते ज्वारीचे? चे फ्लेक्स असतात. हा. ते ज्वारी फ्लेक्सचा पण चिवडा आपल्याकडे बनतो. त्याचा आता इथे स्टॉक नाहीये सर, पण ग्रेट. सो इथे थांबतोय मी पुन्हा तुम्हाला सांगितलं की ह्या निमित्ताने तुम्ही आता मला सांगा की ठीक आहे, कम्युनिटी म्हणून सगळे एकत्रित आलेत वगैरे. हा जो प्रॉस्पेक्ट आहे 5 वर्षानंतर MEAच्या माध्यमातून म्हणा किंवा तुम्ही आता जे काही डॉट्स कनेक्ट करत आहात, तो किती मोठा आहे? कारण भारतीय अर्थव्यवस्था वाढत चाललेली आहे. हो, भारतीय अर्थव्यवस्था वाढत चाललेली आहे. आणि MEA ही जी संघटना आहे त्या MEA संघटनेमध्ये आपण मराठा जेवढे एंटरप्रेन्युअर्स आहोत तेवढे सगळे आपण एकत्र आलेलो आहे, उद्योजक. आणि त्याच्यामध्ये जवळ 1200 आज जेंट्स आहेत आणि आम्ही एक 100-125 फक्त पुण्यातल्या लेडीज आहोत. PCMCच्या वेगळ्या आहेत, नवीन नाशिकला एक चॅप्टर झालाय तिथल्या वेगळ्या आहेत, ज्या स्वतः बिझनेस करतात अशा महिला ह्या आपण ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही महिला एकमेकांना मार्गदर्शन करता? हो हो, 100% सर. बरं. म्हणजे विमेन्स विंग आमची सेपरेट आहे आणि विमेन्स विंगचीच मी हेड आहे ऍक्च्युली. तर विमेन्स विंगच्या वेगळ्या मीटिंग्स आपल्या दर 2 महिन्यातून एकदा होतात. म्हणजे बिसाइड्स तुमच्या कॉमन ज्या मीटिंग्स, कॉमन लेक्चर्स होतात, बाकीच्या गोष्टी, ते सोडून लेडीज स्पेसिफिक, जसं लेडीज नेटवर्किंगसाठी बाहेर पडत नाहीत जनरली. सो आम्ही पहिलं लेक्चर ठेवलं होतं सर नेटवर्किंगचं, की वाय नेटवर्किंग इज इम्पॉर्टंट. हे लेक्चर आम्ही ठेवलं होतं आणि ते खूप छान, इतकं छान झालं की त्याच्यानंतरच्या आमच्या सगळ्या लेडीज जेवढ्या आल्या होत्या त्या सगळ्या आता कॉमन फंक्शन असो किंवा फक्त विमेन विंगचे प्रोग्राम असो हमखास येतात. फाईन. हे असं पण नाही की फक्त मराठा कम्युनिटीचेच लोक येऊन मार्गदर्शन करतात. नाही, मार्गदर्शन हे आपण सगळ्या, जेवढे कोणी मार्गदर्शन आपण काहीतरी शिकू शकू अशी जेवढी माणसं असतील त्या सगळ्यांकडून आपण मार्गदर्शन. जसं विद्याधर रानसकर तुमच्याकडे आले होते, आणखी अशी कोण होती मंडळी की ज्यांनी येऊन इथे मार्गदर्शन केलं? म्हणजे आमच्या विमेन्स विंगचं ओपनिंग शरद पवार साहेबांनी स्वतः केलेलं आहे. सो आम्ही त्या कोर कमिटीतले काही लोक होतो तेव्हा. सो आम्ही फार थोड्या जणी होतो, 20-21 जणी होतो. त्यापासून आम्ही आता 125चा टप्पा गाठला. आणि ह्या 125 पैकी महत्वाच्या 4-5 अशा उद्योजिका किंवा त्यांचे उद्योग सांगता येतील की ते ह्या व्यवसाय करतायत? जसं आता एक शालिनी टेकाळे मॅडम आहेत, त्या फक्त सॅलडचा बिझनेस. सॅलड्स म्हणजे ना, त्या फक्त सॅलड बनवून नाही विकत, ते सॅलडचं ट्रेनिंग देऊन फ्रँचायझीज पण करतात. सॅलड ट्रेनिंग घेऊन त्यांचे काही लोक बाहेर देशात जाऊनही काही उद्योग करतात.
तसं झालं तर ऋतुजा मोरे आहे जिने फॅब्रिकेशन म्हणजे जे खरं ॲक्च्युली मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे, पण त्याच्यातही शी बिंग आर्किटेक्ट आणि तिच्या घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे ती प्रीफॅब होम्समध्ये आहे सर. तो प्रीफॅब तुमचे अगदी प्रीफॅब होम्स आणि प्रीफॅब ऑफिसेस असतील, फार्म हाऊसेस असतील किंवा तुमचं हां ऑल दॅट शी इज मेकिंग. त्याच्यानंतर आमच्या ह्याच्यामध्ये ना सई बहिरट म्हणून आहे. सो त्या आता तिचे स्वतःचे रेस्टॉरंट जे आहेत, बँक्वेट हॉल्स आहेत, ती स्वतः CA सर. शी हरसेल्फ मॅनेजेस एव्हरीथिंग. आणि त्या 5 बहिणी आहेत, त्या 5 बहिणी मिळून त्यांचे 12 युनिट्स आहेत सर असे. आणि म्हणजे आम्ही दोघी बहिणी म्हणून आमचं हे एक युनिट आणि त्या 5 बहिणी म्हणून त्यांचे 12 युनिट. पण आता लोक असं आहे की तुम्ही आमदारांच्या कन्या नाही ऐका तर खरं तर लोकांना हा प्रश्न पडले असेल की मला आमदारांच्या कन्यांना संपर्क साधायचा आहे. सो हाऊ टू कॉन्टॅक्ट सर? कधी मला म्हणजे आय कॅन शेअर माय नंबर ऑल्सो. असं काही आर यू आय कॅन, असं काही प्रॉब्लेम. सांगा नंबर. 992391 1155. आणि तुमचं पूर्ण नावही त्यांना पुन्हा एकदा. मधुरा विनायक निमण किंवा मधुरा सागर वाळंज. मी आता तुमच्या सगळ्यांच्या वतीने सांगतो की मधुरा ताईंना एवढे फोन येणार आहेत. सो बी प्रिपेअर फॉर दिस. आणि आय होप की त्यांनी तुमच्या फोनला रिस्पॉन्स नाही दिला तरी यू कॅन व्हॉट्सअप टू हर, मेसेज टू हर. येस. आणि मला फक्त तुम्हाला काय सांगायचं आहे की ह्या प्लॅटफॉर्म किंवा असे कुठलेही प्लॅटफॉर्म याच्या माध्यमातून एकच गोष्ट केली पाहिजे, ते म्हणजे 1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे महाराष्ट्राची आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी देशाची करायची. त्याच्यात उद्योजकांचा खूप मोठा वाटा असणार आहे. ते जात धर्म वगैरे सगळं सोडून द्या. आपल्याला फक्त पैसे वृद्धी म्हणजे व्यवसाय वृद्धी करणं आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देणं हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. मग हे एंटरप्रेन्योर ह्यांचं जे एक्सपो आहे मराठा समाजाच्या वतीनं 27-28 फेब्रुवारी 1 मार्चला पुण्यात जरूर या. इथं तुम्हाला यांच्यासारख्या कितीतरी उद्योजकांना भेटता येईल. माझा साधा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या हिताची जेवढी गोष्ट असेल ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. सो तुमचे काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका तुम्ही. आय होप सो की तुमच्याकडनं कोणीतरी त्याला उत्तर देईल. नक्की. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. आभारी. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो दिनांक 27 व 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड पुणे येथे होणार आहे. प्रदर्शनाला भेट देऊन परिवर्तन आणि यशाच्या या ऐतिहासिक पर्वाचा भाग बना. आम्ही तुमची वाट बघतो आहोत.